सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आबा पाणी ठेवतो. पाणी आबा काय शोधताय? काय नाही रे ते हे मिळत नाही. काय हे काय मला सांगा, 2 मिनिटात शोधून देतो. हे बघा आबा, इथे आहे का नाहीये बघा, इथे आहे का नाहीये. वाचलपणा करू नको. तुला सांगितलं का काय शोधतो ते? हा, हे शोधतो ते शोधतो काय करतो मला? अजून काय सूर्या, माझं ते त्रिफळा चूर्ण मिळत नाही. त्रिफळा चूर्ण कुठे ठेवलं होतं? काल संपलं सगळं. मग ते लक्षात नाही काय संपलं. मी रात्री काय ठरवलं सकाळी आणूया म्हणून, सकाळी विसरून गेलो. मग आता काय शोधताय? काय आयत्या गोंधळ नको म्हणून मी थोडंसं त्रिफळा चूर्ण एका पुडीमध्ये बांधून ठेवलं होतं, इमर्जन्सी स्टॉक म्हणून. तेच कुठे मिळत नाही. काय चाललंय? पाय काढावा. पाय कुठे ठेवली ती पुढे आता? ते शोधत कुठे इकडे ठेवली की बाहेर ठेवली माझ्या लक्षात नाही रे. पण त्रिफळा चूर्ण घेतलं नाही ना तर सकाळी जरा वांदे होतात माझे. का तू काय मला ढकलतोस? काय नाही काय नाही काय नाही. हा सांगा मग. तो मग सकाळी वांदे होतात. काय ते सवय झाली. पाय काढा. पचायला बरं पडतं त्रिफळा चूर्णामुळे. काय काय होत नाही बाबा. बिंदास राहा, बिंदास. मी कसा बिंदास राहतो बघा. बिंदास राहा काय? हा, बिंदास राहा काय? हल्ली तुला सांगतो दूध सुद्धा बनावट असतं. कुठे ढकलते? उभा राहा. पाय काढा. बस बस उठून बस. उठून बस. काय ते सांगतो सांगते महत्वाचं एवढं त्रिफळा चूर्ण आणि पचनाची हाकी ग. तू झोपतोस काय शहाजहानसारखा? तुझे तर मी काय म्हणतो नाही काय नाही. तू काय तर जे हे दुधात सुद्धा बरं काय ती बनावट असल्यामुळे भेसळ असते. हा, त्याच्यामुळे काहीतरी ते प्यायला भीती वाटते. चूर्ण घेतलं नाही ना तसं ते गुरगुरच जातं पोटामध्ये. मी तुला सांगतो तो काय चाललं काय मोगर बादशासारखं झोपतात? काय नाही काय नाही. मांडी मध्ये काय लोळ वाटत नाही नाही. काय दुधाचं काय होतं बाबा? तो काय आहे तर मी माझ्या मनात काय सांगू का तुला, ते शेखरला सांगायचं गाईचं दूध सुरू कर म्हणून. ते जरा पचायला चांगलं असतं, हलकं असतं. कसं मी कुठेतरी वाचलेलं आहे. गाय, बकरी, उंटी. ठीक आहे आबा, मी सांगतो उद्या दूधवाल्याला. गाईचं सांगा. हा, गाईचं सांगतो. कुठलं सांगू नको. घराबा ओढायला मी झोपायला जातो. ये चिड्या, झोपायला जा. आता ह्या वेळेला कुठे चाललाय? झोपायला जा. कळलं ना तुला? नाही टीव्हीचा चॅनल फिरवत बसशील, कोणाचं लक्ष नाही बघून इंग्लिश पिक्चर बघशील. मला माहिती आहे ओळखतो तुला बरोबर. झोपायला जा जा. अरे हे जागर कोण ठेवणार? ठेव तिकडे. वाळू ते सगळं टाकून तिथे सगळं. झोपेची गोळी घ्या. ते थोडं वेळच्या वेळी असतील बरं. गाढवानी ड्रावर सुद्धा उघडा ठेवला. उशी मांडीवर ड्रावर उघडा. काय विचार शिस्त कधी जाणार कोण झालं? अरे बघा टोपी. रशियन फार्मर वाटत दिवसेंदिवस. यंग काय नाचवायचं काय? मी म्हटलं आज येत आहेत की नाही. काय गोरे, आज चेहरा उतरल्यासारखा दिसतोय. काय बरं, तब्येत बरी नाही आहे का हो? हा, बरी आहे. काल गेलो आणि छातीत एका दुखायला लागलं. अरे मग ताबडतोब डॉक्टरकडे जायचं. नाही म्हणजे काय, या वयात हायगाय बरी नाही. गेलो होतो ताबडतोब. मग काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणाले नाही, ऍसिडिटी आहे फक्त. नाही कसं तरी पण चेकअप करून घ्याच. रेग्युलर चेकअप हवाच. हो, मी रेग्युलर चेकअप करून घेतो. काय आबा, बरोबर की नाही? गोरे, तुम्ही एक कार्डिओ टेस्ट करून टाकाच. काय झालंय मला? काही नाही मला. नाही तरी पण हे बघा, 60 नंतर माणसाला दर 6 महिन्यांनी रेग्युलर चेकअप हा मस्ट. कशाला उगाच? मस्त आहे. उगाच काय? हल्ली काय एक आजार निघाले तुम्हाला माहिती आहे ना? नाही
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा कळत नाही काय झालंय ते. काय आबा, बरोबर की नाही? हो बरोबर. आबा, तुम्ही घेता की नाही? नाही, मी घेत नाही, कधी टच केलेलं नाही. ते नाही म्हणत हो आबा, मी मेडिकल चेकअप ते करून घेता की नाही? नाही नाही, डॉक्टरनी मला टच केलेलं नाही. अहो, माझी प्रकृती ठणठणीत आहे. मला काय होते तुला सांगतो, गेल्या 6 महिन्यामध्ये साधी सर्दी, खोकला, हे तुमची डोकेदुखी, ताप माझ्या जवळपासला फिरकलेली नाही. मग चेकअप कशाला? नाही आबा, तसं नाही चालायचं. अहो, ही एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता असेल. आणि काय आहे आबा, आपल्या शरीरात एखादा मोठा आजार दबा भरून बसलेला असला ना, की हे बारीक सारीक आजार जवळपास फिरकत सुद्धा नाही म्हणे. हा बरोबर आहे तुमचं. काय झालं, माझा आते भाऊ आहे ना, तो एकदम ठणठणीत होता, पण अचानक कळलं की त्याला ब्रेन ट्यूमर झालं. हो, काय सांगता काय? मग मला कोणी ठणठणीत आहे म्हणून सांगितलं ना की काळजी वाटते. आबा, कसला विचार करताय? नाही, काय कसला नाही. नाही नाही, तरी पण तुम्ही एकदा चेकअप करून घ्याच, रिस्क नको. काय? हो हो हो. चला चला निघूया आता. नाही माझी चला चला. अच्छा, गोळी घ्यायची वेळ झालीच आहे बाबा. आबा, नाही चलताय ना? हा. सुप्रसिद्ध गायक अण्णासाहेब जोशी यांचे आकस्मिक निधन. काल रात्री सूरमणी अण्णासाहेब जोशी त्यांच्या राहत्या घरात अचानक हृदयक्रिया बंद पडून मृत्युमुखी. अरे कमाल आहे, मृत्यू समयी त्यांचे वय अवघे 71 वर्षांचे होते. त्यांची प्रकृती एरवी फारच चांगली होती आणि ते राग मारवा आळवून झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत, असे त्यांच्या द्वितीय चिरंजीवांनी सांगितले. अरे देवा, काय मला चेकअप करून घ्यायला पाहिजे. शेखरला सांगून पूर्ण चेकअप करून घ्यायला पाहिजे. हे काय खरं नाही. आबा, पेपर आला. हो, आला आला. काय का तुला एक पान द्या ना. हे पान घेतो. काय डोकं काय दाबत होतात रे? हा, डोकं दुखतं की काय? ओ, जाम दुखतो हल्ली. सकाळ सकाळ एवढं जड होतं ना, काय झालंय काय कळायला मार्ग नाही. हो काय? अरे बघ, बातमी काय आली बघ. हे बघ, हे प्रसिद्ध गायक अण्णासाहेब जोशी गेले रे 71 वर्षी. हा. हो काय? होय. तुमच्या ओळखीचे होते? माझ्या नाही, त्यांचा भाऊ तबला वाजवायचा. तो माझ्या ओळखीचा होता. ह्याचं ह्या वेळा डोकं दुखतं, माझं का दुखत नाही डोकं? हा, हे काय चांगलं लक्षण नाही. ह्याला विचारायला हवं शेखरला, डोकं दुखण्याचं रहस्य काय? दुखायला हवं डोकं. अगं शला का? हा, नाही ना मिळत आहे. किती शोधली. मोबाईल फोन घेतला की काय कोणाचा? अगं शला का? काय? एवढा चपटा लहानचा फोन. तू काय प्रॅक्टिस करते मोबाईल फोन बोलायची? नाही हो बाबा, दाढ दुखते माझी. तुमच्याकडे गोळी आहे का कुठली? गोळी ते उषाकडे बघ. कोण उषा? कोण उषा काय? उशी डोक्याखालची उशी असते ना, त्याच्याकडे बघ जागा. म्हणजे ते लाकडी पेटी आहे, त्या पेटीमध्ये उशा गोळ्या ठेवलेल्या आहेत. हा, ती तुला सापडेल. सापडली नाही ना तर काय करशील? चला का पुन्हा शोध. तर मला हाक मार, मी शोधीन. हा, हिची दाढ दुखते, माझी का दुखत नाही? कारण मला दाढच नाही. पण दाढेखालची हिरडी का दुखत नाही? हे बरं नाही, काहीतरी दुखायला हवं होतं. नाहीतर खारकर म्हणतात त्याप्रमाणे ही वादळापूर्वीची शांतता असण्याची शक्यता आहे. काय दुखत नाही?
ऐक अरे शिर्या, हा हात कशाला झाडतोय? फॅशन आहे की काय? नवीन ट्रेंड आलाय का? नाही वा. असं असं कर फिरायचं. आबा हात दुखतोय हो माझा. तुझा हात दुखतोय? हा हं. का हात कसा दुखतो? अहो काल जास्त बॉलिंग टाकली ना त्यामुळे असेल. हा आबा बॉल कुठे आहे हो माझा? मला माहित नाही. माहित नाही. हे मनोज नाही सापडत रे. ह्या वयात खरं म्हणजे माझे हात दुखायला हवे, ते दुखतच नाही. ह्याचे हात दुखत आहेत. तर कसं? ह्या वयामध्ये नॉर्मल असणं हेच ॲबनॉर्मल असण्याची याचं लक्षण आहे. शेखरचं डोकं दुखतंय, त्याला कशी दाढ दुखते, ह्याचे हात दुखतात. छान छान नॉर्मल असे आजार आहेत. मलाच काही नाही. डॉक्टरशी बोलतो, प्रॉब्लेम असणार, काहीच होत नाही म्हणजे काय. हॅलो, हा डॉक्टर नाईक ना? हा मी आबा हो, आबा टिपरे. माझी प्रकृती मला माझं मी काय ते आबा श्वास घ्या. बीपी वगैरे सगळंच नॉर्मल आहे की, काहीही प्रॉब्लेम नाही, एकदम फिट. हा तर थोडासा मानसिक थकवा वगैरे असेल, पण बाकी काही प्रॉब्लेम नाही. एव्हरीथिंग इज ओके. हा मला एकदा पूर्ण चेकअप करून घ्यायला हवं. हो आबा, चेकअप झालं की तुम्हाला काहीही होत नाहीये. बरं येऊ मी? या मी पैसे या या. आबा नाही नाही, तुम्ही पडा जरा थोडा वेळ. पडा, आराम. चल. चला. डॉक्टर, काही काळजी करण्यासारखं नाही ना? छे अजिबात काळजी करू नका. अहो या वयातही आबांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. खरं तर कौतुक करायला हवं त्यांचं. हो ना, खरंच. हो, नाहीतर आम्ही रोज काही ना काहीतरी होत असतं. अरे त्याच्यावरनं आठवलं, काय? हल्ली ना माझी इथे दुखतं भयंकर. हो. थँक्यू. मी तेच सांगणार होते ना डॉक्टर, यांचं 7-8 दिवस डोकं हो, दुखते. या इथे असं मागे मला वाटतं तुमच्या चष्म्याचा नंबर वाढला असावा. डोळे तपासून घ्या एकदा. असं करा, एखाद्या स्पेशालिस्टला दाखवून संपूर्ण चेकअप करून घ्या. ओके. दुर्लक्ष करू नका, काय नाहीतर नंतर प्रॉब्लेम वाढत जाईल. अगं बाई, हायगाय करू नका काय, आणि या बाबतीत माझ्या हातात काहीच नाही. पण मग असं करता का, डॉक्टरांकडनं चिठ्ठी घ्या ना तुम्ही आणि जाऊन या मग. हो, मी घेतो. नो प्रॉब्लेम, माझ्या क्लिनिकमध्ये मी चिठ्ठी देतो. बर, ओके. हॅलो हॅलो, खारकर. हां, मी आबा बोलतोय. हां, हे बघा, हा तुमचा अंदाज बरोबर होता. हां हो. ते म्हणजे डॉक्टर मला काही म्हणाले नाही, पण शेखरशी बोलताना मी ऐकलं. हो 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 हो. काय असं म्हणता? बरं, हां तसं करतो. हां ठेव. हां ठेवलात? हां ठेवलात? हां.
नाही हो नाही, उतरा उतरा. अरे आबा तुम्ही का हो? इथे कशाला बोलावलं मला? काय डॉक्टर नाईक, मला सर्वांसमक्ष तुमच्याशी बोलायचं नव्हतं म्हणून मी तुम्हाला इकडे एकांत स्थळी बोलवलं. अच्छा, पण काय बोलायचंय? मला जे बोलायचं आहे ना तर तसं फार महत्वाचं आहे. महत्वाचं? हो. अहो पण काय बोलायचंय? तुम्ही एक सांगा, मला नक्की झालंय काय? नाही काही झालेलं नाही. हे बघा डॉक्टर, तुम्हाला असं वाटतं का की मी हा धक्का सहन करू शकणार नाही, वाटतं का तुम्हाला? छे छे आबा, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. माझा गैरसमज अजिबात झालेला नाही. मला तुम्ही एकदा सांगून टाका बघूया. आता काय सांगणार तुम्हाला? हे बघा, मी तर मेलो ना तर तुम्ही लक्षात ठेवा, मी 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 मृत्यूपत्र लिहून ठेवणार आहे. या डॉक्टर नाईकांनी माझ्या आजाराचं खरं स्वरूप मला सांगितलं नाही, त्यामुळे मी मेलो. आणि तुम्हाला अटक करायला सांगणार आहे मृत्यूपत्रामध्ये. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, हसता काय तुम्ही? हा, तुम्ही इट इज नॉट अ जोक डॉक्टर नाईक. हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा, आणि हेल्थ इज वेल्थ. आणि इन द केस ऑफ मॅन लाईक मी, हेल्थ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आबा, अहो मी माझ्या प्रोफेशनची शपथ घेऊन सांगतो, मग तर झालं. बरं बसा तुम्ही, मी तुम्हाला घरी सोडतो. नाही, मी बसत नाही. मला इथे जवळ काम आहे. तुम्ही जा पुढे जा. हा, आणि एक करा. काय? तुम्हाला इथं बोलत होतं ना, तुम्ही घरी प्लीज सांगू नका कोणाला आमच्या. हा, आवडणार नाही. अजिबात काळजी करू नका. तुला थांबवली इथं. ही चावी ऑन करायची. बर, इथे मार. मला माहिती आहे. अच्छा बरं, या या. बरं, येऊ मी? या या. आबा मीच आहे हो. थापटा मारता चोरासारखं. काय म्हणाले डॉक्टर? हे डॉक्टर नाईक म्हणाले मला काही झालेलं नाही. पण तुम्ही नक्की बघितलं त्यांना शेखरशी बोलताना? हो, नक्की बघितलं म्हणजे काय तामाणे, मी या कानाने ऐकलं ना, कुठेतरी चांगल्या स्पेशलिस्टला दाखवायला हवं असं म्हणाले ते. मग एकच मार्ग आहे. हो, एकच मार्ग, एक दिशा मार्ग त्याने गेले ते. वन वे. काय बोलताय आबा? मी काय म्हणतो, तुम्ही असं करा, तुम्ही प्रत्यक्ष शेखरलाच विचारून पहा. नाही म्हणजे त्याला सगळ्यांसमोर सांगायचं नसेल, पण तुम्ही त्याला एकांतात गाठा आणि मग विचारा. हो, ही आयडिया चांगली आहे. आता शेखरला विचारणं हाच एक शेवटचा उपाय राहिलेला आहे. काय बा, बरं आहे ना? हो, सकाळपेक्षा बरं आहे. काय उद्या सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार की नाही? मॉर्निंग वॉक ना जायला हवं. अरे शेखर, मी काय म्हणतो, हे माझ्या काय हो, काय झालं? आबा जरा सत्ता माझ्या मॅच बघू दे. आबा थांबा. माझ्या आबा बाबा, हे बॅटिंग कोणाची रे आज? अरे वा, आपलीच बॅटिंग आहे. गणपती बाप्पा मोरया. आबा काय म्हणत होता तुम्ही? नाही, हे आज मॅच आहे की नाही असं विचारलं. हा, आपलीच आहे ना. हे सांग ना आबा ना, असं काय करतो? सचिन आला. कोणीतरी दार उघडा रे. झालं, परत आपले टेलेंडर्स गडगडले. टेलेंडर्स काय असतं बाई? टेलेंडर्स ग म्हणजे तळागाळातले फलंदाज ते असतात ना शेवटचे. त्यांचं काय झालं? झाले ना, 10 रन्स करता आले ना, 4 विकेट्स गेल्या. हो, पण त्यात नवीन काय आहे? पाणी दे जरा. खेळता येत नाही तर कशाला खेळता हे लोक? काढून टाकायचं, नवीन लोकांना चान्स द्यायचा. अगं बाई, म्हणजे कुणाला? तुझ्यासारखं नक्की काय? शिर्या, तू नक्की बॅटिंग चांगलं करतोस की विकेट किपरिंग चांगलं करतोस? काय झालं आबा? किपरिंग. हा, ठीक आहे ठीक आहे. किपरिंग वगैरे नाही करत मी, ऑलराऊंडर आहे. हो का? बरं, म्हणजे दोन्ही धड करत नाही. झालं तुमचं? हो, झालं.
अगं बाई आबा अहो पाणी देऊ का आहे ना आई भाजी दे भाजी. हा हे घे तुला देते. हा हा हे घे बघ बघ. पण बसते आता हे गरम आहे ना अजून ही आई हे बघ आबाने. काय अहो आबा अरे हे कर थांब थांब तो हात पुसायला देतो हा हे घे. अहो दोन कशाला हे असं हे उजव्या हाताला घे हे डाव्या हाताला. एक बाजू हे तोंड पुसायला नाही असू दे मी तुमचं झालं इतक्यात जेवण तुझं माझं झालं बरं हे बघ तुला विचारीन म्हणतोय. आबा अहो जेवण अर्धवट टाकून आलात तुम्ही बरं वाटत नाही का तुम्हाला अर्धवट जेवणात आबा सगळे अर्धवटच राहते. अहो अर्धवट टाकून आलं जेवण मला वाटलं एकदम खोकला आला म्हणून आले इकडे चला बरं तुम्ही जेवून घ्या. बरं झालं माझं जेवण झालं. असं कसं 2 चपात्या खाल्ल्या त्यांनी मी रोज 2 पूर्ण आणि 1 चतकोर खातो 2.25 आज 2 खाल्ले. मी तुमच्या आवडीचं कोकमाचं सार केलंय गरम करून देऊ का चला भाताबरोबर खाऊन घ्या चला बरं तुम्ही चला चला कोकमा अरे आबा या बसा बसा बसा. काय हो मला सांगायचंय तुला. अहो अहो आलो 1 मिनिट एकटा कधी सापडतच नाही आता काय करणार. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सो